जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे. IBM TV9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. नागपूरच्या संविधान चौकाची जी बातमी असते ते या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही जनमानसांपर्यंत पोचवित असतो. आज पत्रकारांवर जो अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये मिशन बहुजन संघटनेतर्फे धरणे प्रदर्शन केलं जात आहे. जे डिजिटल माध्यमांचे जे पत्रकार आहेत त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते खोटे गुन्हे सरकारने मागे घ्यावे या मागणीसाठी आज मिशन बहुजन या संघटनेतर्फे संविधान चौकामध्ये धरणा प्रदर्शन केलं जात आहे. नेमकी काय त्यांची मागणी आहे चला आपण ऐकूया. मिशन बहुजनचे जे अध्यक्ष आहेत राकेश धारगावे ते माझ्यासोबत आहेत. काय सांगाल तुम्ही? आजचं जे आंदोलन आहे, आज मुकेश मोहन आणि विजय खवसे यांच्यावर जो अन्याय जे प्रशासन आणि जे सरकार जे करत आहे, दडपशाही जे त्यांच्यावर आणत आहे, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या समर्थनार्थ हे आजचं आंदोलन आहे. आणि देशात हे दाखवून द्यायचं आहे की पत्रकार हे आता एकटे नाही आहेत, त्यांच्याशी पुरा देशभरातील समाज आज जुळलेला आहे आणि त्यांनी कुठेही घाबरण्याचं कारण नाही. पत्रकारांवर आता जे डिजिटल माध्यमांचे पत्रकार आहेत त्यांच्यावरती प्रशासनातर्फे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. तुमचा परिचय द्या. मी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अंकित राऊत. मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि आता आपण म्हटल्याप्रमाणे पाचवा स्तंभ ही आपली मीडिया आहे. मीडियाचे जे पत्रकार आहे, जे पत्रकार बंधू आहे, जे लोकांच्या तळागाळातले प्रश्न मांडतात त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल जर या महाराष्ट्रात होत असेल, या देशात होत असेल तर सर्वात मोठी लाजिरवाणी गोष्ट या देशातील सरकारवर आहे. कारण या देशातील सरकार जर सच्चाई सत्य दाबण्यासाठी जर या पत्रकारावरती गुन्हे दाखल करत असेल तर कुठेतरी आम्हाला त्यांच्या कार्यप्रणालीवरती शंका येत आहे. आज देशाचे आणि राज्याचे जे BJP सरकार आहे, जे महायुती सरकार आहे म्हणतात की जे तळागाळांना न्याय देते, आज तेच तळागाळांचे प्रश्न उचलणाऱ्या पत्रकारावरती ते गुन्हे दाखल करून कुठेतरी पत्रकारितेचा आवाज दाबण्याचं काम करताय. खरं जर म्हटलं गुन्हे दाखल करायला पाहिजे होते तर ते अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करायला पाहिजे. CP साहेबांनी या नागपुरातील ड्रग्ज माफियावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे. येथील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करायला पाहिजे. पण ते सोडून कुठेतरी एक प्रामाणिक पत्रकार विजय खवसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. एक इन्फ्लुएन्सर आहे मुकेश मोहन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो. यामुळे आमच्या लक्षात येत आहे की हे सरकार फक्त भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना संरक्षण देणारं सरकार आहे. चांगलं आणि प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकाराच्या बाजूला हे सरकार नाही आहे. हे सरकार गरिबांच्या बाजूला नाही आहे. हे सरकार दडपशाही सरकार आहे. आणि हे सरकार खरंच आज अगर आमच्या पत्रकार बांधवावरती असं गुन्हे दाखल करत असेल तर या नागपुरातील, या महाराष्ट्रातील सत्य परिस्थितीचं दर्शन कोण करवणार आहे? कुठेतरी देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहे, यांना लाज वाटायला पाहिजे की यांच्याच गृह जिल्ह्यातले एक कर्तव्यदक्ष आपण म्हणायला पाहिजे की एक कर्तव्यदक्ष CP ज्यांनी चांगले काम करणारे पत्रकार गुन्हे दाखल केले आणि जे लोक अवैध धंदे करतात, जे जुगार चालवतात, जे या ठिकाणी ड्रग्ज माफिया करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही केले आणि ज्यांनी या प्रश्नावरती वाचा फोडण्याचं काम केलं असे आमचे विजय खवसे साहेब यांच्यावरती गुन्हे दाखल केले. मग त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं आहे की भीम आर्मीतर्फे भाई चंद्रशेखर आझाद, मुकेश मोहन आणि विजय खवसे यांचा प्रश्न संसदेत येत्या काळात मांडणार आहेत आणि खरंच पत्रकारांवरती होणारे जे चुकीचे खोटे गुन्हे आहेत ते सरकारने मागे घ्यायला पाहिजे आणि पत्रकारांसाठी एक विशेष कायदा करून त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. निश्चितच. तुम्ही काय सांगाल? तुमचा परिचय द्या. मी उत्तम शेवडे, बहुजन समाज पार्टीचा स्टेट मीडिया इंचार्ज आहे. या ठिकाणी पत्रकारांच्या वतीने एक बहुजन मिशनच्या माध्यमातून एक आंदोलन ठेवलं आहे. हे आंदोलन आंबेडकरी विशेषतः ज्याला परिवर्तनवादी पत्रकार जे आहेत, फुलेशाहू आंबेडकरी विचार घेऊन संविधान प्रिय असलेले ही जी मंडळी आहे, हे जे पत्रकारितेत जे काम करतात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचं काम इथलं मनुवादी शासन करते आहे. म्हणजे जे मुकेश मोहन जे राजस्थानचे आहेत, एक चांगले इन्फ्लुएन्सर आहेत. ज्या नागपुरातल्या खासदाराने, हा नागपूरचा खासदार आणि केंद्रीय मंत्री यांनी गाईचं मांस ज्याला बीफ हे विदेशात पाठवण्याचं काम केलं आणि त्याची संपूर्ण डिटेल रिपोर्ट
कारवान नावाच्या मॅगझिनमध्ये आली. त्या मॅगझिनचं सविस्तर मांडणी करण्याचं काम, म्हणजे जे रिपोर्ट होता त्या रिपोर्टला सर्वसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम ज्या मुकेश मोहननी केलं, त्याच्यावर मात्र गुन्हा दाखल केला. तर यांना जर यांच्यात खरंच सत्यता होती तर यांनी कारवान मॅगझिनच्या विरोधात गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. परंतु खऱ्या अर्थानं त्याच्यावर न करता 50 करोडचा दावा मुकेश मोहनवर केला. मी दुसऱ्या पद्धतीने एक मांडेल की गडकरी फॅमिली, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी आणि ते स्वतः यांच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होतं. ज्या गाईला हे माय म्हणतात त्यांचं मांस यांनी कापून विकण्याचं काम केलं, तर खरे गुन्हेगार ते आहेत. तर त्यांनी एका इन्फ्लुएन्सवर गुन्हा दाखल करण्याचं काम केलं आणि त्याच्यावर 50 करोडचा म्हणजे 50 खोक्याचा जो आदेश मानहानीचा दिला. यांची अवकात म्हणजे हे स्वतःच म्हणतात की 27 करोडची यांची प्रॉपर्टी आहे. म्हणजे गडकरीची प्रॉपर्टी एकीकडे शपथपत्रात सांगतो 27 करोड आहे आणि 50 करोडची मात्र यांची मानहानी झाली असं जे सांगतात, तर हे खोटारडे यांनी तो नोटीस वापस घ्यावा आणि शासनाने त्यांच्याच विरोधात गुन्हे दाखल करावे, ही एक मागणी. सोबतच जे विजय खवसेजी, जे नागपुरातले एक चांगले डिजिटल मीडियाचे पत्रकार आहेत, त्यांच्याही विरोधात यांनी खंडणीचे एक खोटे गुन्हे जे दाखल केले ते त्यांनी रद्द करावेत. हे अशीही आमची बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मागणी आहे. आणि पत्रकारावर जे दडपण आणण्यासाठी हे जे काम करतात ते त्यांनी करू नये आणि भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं काम शासनाने करावं, एवढीच या प्रसंगी मागणी. धन्यवाद. भारतीय संविधानाचं रक्षण करण्याचं काम जे आहे प्रशासनाने करावं असे उत्तम शेवडे यांनी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अमित वांड्रेसुद्धा आहेत. त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊ. आज तुम्ही या धरणा प्रदर्शनामध्ये आलेत आणि समर्थन केलेलं आहे, काय सांगाल? माझं नेमकं एकच मत आहे की आता पत्रकारिता करायची की नाही करायची हा एक नेमका प्रश्न. आणि पत्रकारिता कोणी करावी, तर मी तुम्हाला आता उत्तम उदाहरण देतो. ज्यांना तलवे चाटायचे आहे कोणाचे, ज्यांना गोदी मीडिया बनायचं आहे, ज्यांना चाटुकारिता करायचं आहे, त्यांनीच आता पत्रकार बनावं. त्याच्या व्यतिरिक्त आता कोणीही पत्रकार बनू नये. जे सरकारला प्रश्न करतील त्यांचे अकाउंट्स डिलीट करण्यात येईल, जे सरकारला प्रश्न करतील त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येईल, जे सरकारला प्रश्न करण्यात येईल त्यांना अर्बन नक्सलसुद्धा बनवण्यात येईल. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात जो कायदा पारित झाला आहे जनसुरक्षेचा, त्यात असं कुठेही लिहिलं नाही आहे की कोणावर जे आहे ते कारवाई करतील. एक ज्वलंत विषय आहे हा, त्याच्यावर लक्ष कोणाचं नाही. आणि पूर्णपणे आता संविधानाची धज्जे उडवण्याचं काम केंद्रात असो किंवा राज्यात असो हे दोन्ही सरकार करत आहे. आर्टिकल 91 काय बोलतो आहे की तुम्ही आपलं मत आपल्या आवाजाने उचलू शकता आणि आपलं मत मांडू शकता. मात्र तुम्हाला महाराष्ट्रात असो किंवा देशात असो आवाज उचलण्याचा अधिकार देण्यात येत आहे का? तुम्हाला वाटतं आहे का? जितकेही लोक आज आवाज उचलत आहे त्यांचे अकाउंट डिलीट करण्यात येत आहे, त्यांच्यावर FIR दर्ज करण्यात येत आहे, त्यांना काही ना काही खोट्या गुन्ह्यात फसवण्यात येत आहे. 2 उदाहरणं आपल्या समोर आहे, अशा हजारो उदाहरणं आहे. पण 2 उदाहरणासंदर्भात आज आम्ही उपस्थित झालो आहे. एक मुकेश मोहन यांच्या संदर्भात, ज्यांच्यावर एक कारवान मॅगझिन या संदर्भात त्यांनी जे रिपोर्टिंग केली त्याच्या विरोधात जाऊन नितीन गडकरी साहेबांनी त्यांच्यावर 50 कोटीचा जे आहे मानहानी गुन्हा दाखल केला, FIR लॉन्च करण्यात आली. तर आता प्रश्न उपस्थित करणं, या देशात गुन्हा झाला आहे का, हा एक नेमका प्रश्न माझा नितीन गडकरी साहेबांना आहे. दुसरा प्रश्न नागपूरचे CP यांना आहे की तुम्हाला सट्टापट्टी किंवा अवैध वस्तूवर जे काही कारवाई असेल त्याच्यावर प्रश्न करणं तुम्हाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही त्यांच्यावर एका पाठोपाठ 3 गुन्हे नोंद केले. विजय खवसेंवर, ज्यांच्यावर पहिला गुन्हा नोंद केला, ज्यांच्यावर पहिला गुन्हा नोंद केला की ते स्वतः सट्टापट्टी चालवतात, ते 6 रुपये तुम्ही त्यांना घोषित करून टाकले. दुसरा गुन्हा नोंद केला की एक शव जे आहे ठाण्यात आणला म्हणून तुम्ही त्यांच्यावर एक गुन्हा नोंद केला की पोलिसांनी छबी खराब केली, पोलिसांच्या विरोधात लोकांच्या जनभावना आत करण्यात आल्या. आणि तिसरा गुन्हा खंडणीचा की एक आरोपी जो स्वतः सट्टापट्टी चालवतो त्याच्यावर गुन्हे नोंद आहे त्याच पोलीस ठाण्यात, तो एक 7 तारखेला विजय खवसे साहेब जे आहे एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करतात आणि 10 तारखेला तो व्यक्ती त्यांच्या गुगल पेवर 2000 रुपये टाकतो आणि सांगतो की यांनी मला खंडणी मागितली, 2000 रुपये हा पुरावा आहे. तर अशा पद्धतीने पोलीसवाले गुन्हा नोंद करून घेतात. तर आता पत्रकारांची संरक्षणाचा विषय कुठं राहिला आहे? म्हणजे आता रस्त्यावर चाललेला कोणी व्यक्ती तुमच्या अकाउंटमध्ये लोणाऱ्याची तुमच्या अकाउंट 2000 रुपये टाकेल की 100 रुपये टाकेल आणि सांगितलं की 100 रुपयाची खंडणी मागितली, तर पत्रकारांचं संरक्षण राहिलं आहे का? नेमका प्रश्न आहे की हे लोक म्हणजे सरकार किंवा प्रशासन दोन्ही हे लोक अशाच लोकांना टार्गेट करतात
करतात जे प्रशासनाला आणि सरकारला धारेवर धरतात. विजय खवसे असतील किंवा मुकेश मोहन असतील यांनी सरकारला धारेवर धरलं, प्रशासनाला धारेवर धरलं, म्हणून यांच्या विरोधात जे 3 खोटे गुन्हे नोंद करण्यात आले. आमची जी माहिती आहे की त्यांच्यावर 8-9 गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र या प्रशासनाने केला होता, पोलीस प्रशासनाने केला होता. किस्मत त्यांची चांगली आहे की 3 गुन्हे झाले, त्याच्यानंतर त्यांचा पूर्ण 1.5 महिना खराब झाला. याची भरपाई कोण करून देईल? त्यांचा जे आबरू नुकसान झाली त्याची नुकसान भरपाई कोण करून देईल? 2,000 रुपये तुमच्या रस्त्यावर कोणी टाकून दिलं म्हणून तुम्ही खंडणी मागितली याचा. आणि खंडणीचा गुन्हा नोंद कधी होतो? जेव्हापर्यंत तुमच्यावर पुरावा नसतो. मी आता म्हणतो की 3 वर्षापहिले मी तुमच्या अकाउंट 3,000 रुपये टाकले. आता तुम्ही माझी बातमी घेतली नाही, मी म्हटलं की खवसे साहेबांनी जे लोणारे साहेबांनी माझे जे आहे मी 3,000 रुपये टाकले ते पैसे घेतले नाही, हे बघा खंडणी. ते खंडणी होते का? ते अशा पद्धतीने इतका निर्बुद्धी पद्धतीने जे आहे माननीय नागपूरचे पोलीस आयुक्त आणि नागपूरचे पोलीस जे लोक आहेत काम करतात आणि पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न करतात. एक घटना त्यांच्या विरोधात झाली तर सगळ्या पत्रकारांमध्ये भीती निर्माण झाली आहे की आता जर पोलिसांच्या अगेन्स्टमध्ये बातमी टाकली तर अशा पद्धतीने खोटे गुन्हे नोंद होईल. आणि म्हणून तुम्ही पाहाल ते कोणतेही ना पेपर ना इन्फ्लुएन्सर ना आजकाल TV मीडिया पोलिसांच्या अगेन्स्ट बातमीच लावत नाही आहे. म्हणजे पोलीस आता हे खुले सांड झाले एका प्रकारे, जे वाटते ते करा. आता तुम्हाला माहीत नाही का, तुम्ही पत्रकार इथे 1000 लोक पत्रकार आहेत, तुम्हाला माहीत नाही का की एक गुन्हा नोंद झाला तर तो पोलिसवाला किती खुश होतो की भैया गुन्हा नोंद झाला तर आता पैसे येतील. मी नागपूर म्हणजे बघा, मी कुठल्याही कोणत्याही पोलिसांबद्दल बोलत नाही, नागपूरचे नाही, मी बाहेरचा. मी उदाहरण देत नाही भारताचा, बाहेरचे उदाहरण घ्या की बाहेरचे लोक आहेत. बाहेरचे लोक असेच होते. आता तुम्ही समजून घ्या मी कोणाबद्दल बोलतो, काय बोलता की इथे एक गुन्हा नोंद झाला तर सरळ त्यांना माहीत आहे की आता PCR मागितलं तिथं पैसे द्या, तिथे MCRसाठी जागे तर तिथं पैसे द्या, PCR मारपीट नाही करू म्हणून पैसे द्या. हे कोणत्या देशात होत आहे? नाव घेत नाही मी कोणत्या देशाचं, समजून घ्या, इशारा आहे, समजून घ्या. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत नाही की वरिष्ठ अधिकार त्या देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजत असेल, नाव घेतलं तर माझ्यावर गुन्हा नोंद होईल म्हणून मी नाव घेत नाही बा. आजकाल भीती वाटत आहे आणि भीती म्हणजे मलाही लहान मुलं आहे, त्यालाही मलाही घरदार आहे, मला बायको मुलं आहे. तर आता यांच्या विरोधात कोण जाईल म्हणून त्यांचं नावच घेत नाही आणि बोलतच नाही. तर आता मला असं वाटतं की या देशात आर्टिकल 19(1) म्हणजे बोलण्याचा अधिकार संपलेला आहे. बाबासाहेबांनी जो संविधान दिलं आहे त्याचे धज्जे उडवण्याचं काम जे आहे शासन प्रशासन दोन्ही करत आहे. म्हणून आता हे जसे म्हणतील यांची गुलाम बना, यांची चाटुकारता करा, यांचे तलवे चाटा आणि यांचेच गुणगान करा, यांच्याबद्दल विरोधात काही बोलू नका, बोलले तुमच्यावर केस होईल. म्हणून आम्हाला असं वाटतं की अशा पद्धतीने जेव्हा गुन्हे नोंद होत आहे तर अशा पद्धतीने आज तुम्ही बघितला तर राजकीय लोक प्रश्न उपस्थित करतायत, की पत्रकारांना गुन्हे नोंद आहेत. पत्रकार कुठे गेले? किती पत्रकार इथे उपस्थित झाले? लाज वाटली पाहिजे जेव्हा 4था स्तंभ म्हणतो आणि आज आपण डिजिटल मीडिया 5वा स्तंभ म्हणतो, तर डिजिटल मीडियाचे किती लोक इथे उपस्थित झाले? त्यांच्या मनात भीती आहे म्हणून ते उपस्थित झाले नाही आणि हे भीती आपल्याला काढावी लागेल. ज्यांनी बाबासाहेब वाचले, ज्यांनी शिवराय वाचला, ज्यांनी महात्मा फुले वाचला ते आपले आवाज उचलतील. ज्यांनी यांना वाचलत नाही आहे, महापुरुषांना वाचलत नाही आहे, ते काय आवाज उचलणार आहे? ज्यांना आर्टिकल 91चा अधिकार हे माहीत नाही, संवैधानिक अधिकार काय तुमचे हे माहीत नाही, फंडामेंटल राईट्स काय हे माहीत नाही, ते लोक काय प्रश्न उपस्थित करतील? म्हणून आम्हाला वाटतं की आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आणि आम्हाला असं वाटतं की आवाज उचललाच पाहिजे. आज इतके मोठे राजकीय नेते उपस्थित झाले आहे, यांनी आवाज उचलला, यांचा खूप खूप धन्यवाद. आमच्या वतीने यांनी प्रश्न उपस्थित केला, यांचा खूप खूप धन्यवाद. आणि असं वाटतं की आता पत्रकारांना संविधान वाचण्याची गरज आहे, फंडामेंटल राईट्स वाचण्याची गरज आहे की फंडामेंटल राईटचा जेव्हा उल्लंघन होते तेव्हा तुम्ही आर्टिकल 226 याच्यानुसार हायकोर्टात आणि आर्टिकल 32 अनुसार सुप्रीम कोर्टात दाद मागू शकता. आणि हा आमचा संविधानिक फंडामेंटल राईट्सचा उल्लंघन आहे. याच्या विरोधात जे आहे आता आम्हाला एक याचिका PIL टाकून म्हणून जे आहे ते हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्ट टाकावं लागेल, तेव्हाच जाऊन पत्रकारांचा आवाज वापस बुलंद होईल असं मला नेमकं वाटतं. निश्चितच 19(1) म्हणजे अनुच्छेद 19(1) याचं उल्लंघन कुठेतरी केलं जात आहे. कारण 19(1) अंतर्गत हा मूलभूत अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचं हनन केलं जात आहे असं अमित वांड्रे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. जंगले भाऊ, तुम्ही काय सांगणार? जय भीम. आज या देशामध्ये ह्या राज्यामध्ये लोकशाही नावाचं राज्य राहिलंच नाही. आज ह्या देशात आणि ह्या राज्यामध्ये नुसती तानाशाही चालू आहे. आज आमच्या 4था स्तंभ मानणारा पत्रकार, आज आमच्या अशा पत्रकार जो तळागाळापर्यंत पोहोचून समाजाला न्याय देण्याचं काम करतो, अशा पत्रकारावर
आज CPना जॉब विचारला म्हणून तो जॉब का विचारला म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंद करून तुम्ही त्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. मी या राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्री यांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी यांना समर्थन केलं. मुकेश मोहन आणि विजयजी खवसे सर यांना मी समर्थन करत आहो की तुम्ही आम्हाला न्याय केव्हा द्याल, कसे द्याल. जेव्हा जेव्हा आमच्यावर कोणती ना कोणती परिस्थिती निर्माण होते तेव्हा तुम्ही अशा निर्भीड पत्रकारांना तुम्ही ह्या प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही यांना दाबण्याचा प्रयत्न करता, डावलण्याचा प्रयत्न करता. मी या देशातल्या ह्या राज्यातल्या मुख्यमंत्रींना मी यांचा निषेध करतो की तुम्ही यांच्यावर गुन्हे केलेले आहेत. ते गुन्हे तुम्ही मागे वापस घ्या आणि त्यांना तुम्ही ह्या पत्रकारांना एक संरक्षण द्या आणि तुम्ही यांच्यासाठी एक कायदा लागू करा. हेच मी ह्या ठिकाणी मी यांना समर्थन म्हणून मी जाहीर करतो. जय भीम. निश्चितच विजय खवसे WH न्यूजचे हे मुख्य संपादक आहेत आणि मुकेश मोहन यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, मानहानीचा गुन्हा जो दाखल करण्यात आलेला आहे तो ताबडतोब मागे घेण्यात यावा असं मिशन बहुजन संघटनेच्या मार्फत मागणी करण्यात आलेली आहे आणि संविधान चौक येथे धरणे प्रदर्शन करण्यात आलेले आहे आणि त्या माध्यमातून ही मागणी करण्यात आलेली आहे. अजून कोणी आहे? काय नाव आहे तुमचं? माझं संपत नानोजी वाडे. मी प्रेस कामगार संघाचा म्हणजे अध्यक्ष आहे आणि मी पाहतो आहे, मी नेहमी कामगारांच्या समस्याविषयी या संविधान चौकामध्ये येतो. दुःखाची गोष्ट अशी आहे की सगळेच भारतामधले राजकीय पक्ष संविधान बचाव म्हणून म्हणजे राजकीय लोक नेहमी बोंबलतात की संविधान बचाव संविधान बचाव. तर माझं म्हणायचं तात्पर्य असं आहे की देशाच्या संविधानाला काही झालेलं नाही आहे. हे जे राजकारणी लोक म्हणतात हे फक्त आपले पोळी साधायसाठी फक्त संविधान बचाव. आज गंभीर बाब म्हणजे अशी आहे की सामान्य गोष्ट समाजाला दिशा दाखवण्याचं काम जे करतात ते जे चॅनलवाले हेच करतात. मोठे पत्रकार आम्ही पाहतो, आम्ही जेव्हा बातम्या कामगारांच्या लावायला जातो ते जे मोठमोठे पत्रकार आहेत ते बातमी कोणतीही लावू शकत नाही. कोणत्याही साध्या वृत्तपत्रामध्ये कामगारांच्या किंवा एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्या अशा गोष्टी समाजासमोर येतच नाही. परंतु जे चॅनलवाले आहेत ते बिचारे समाजातल्या रसातळाच्या लोकांच्या समस्या घेऊन समोर जातात आणि त्याच लोकांना हे जे पोलीसवाले आहेत म्हणा, सरकार आहे म्हणा, हे त्यांना बंदिस्त करण्याचं काम करतात. हे फार म्हणजे दुर्दैव आहे. जो समाज ज्या समाजाचं हित पाहून हे काम करतात चॅनलवाले, तर यांचंही रक्षण होणं गरजेचं आहे. तुमची मागणी काय आहे? माझी मागणी असं आहे की आपण संविधान बचाव असं आंदोलन करण्यापेक्षा जो संविधानाचा चौथा स्तंभ आहे पत्रकार, जे चॅनलवाले आहेत त्यांना संरक्षण देणं, त्यांच्या हक्काचं म्हणजे रक्षण होणं गरजेचं आहे. निश्चितच मिशन बहुजन या संघटनेच्या मार्फत आज या नागपूरच्या ऐतिहासिक संविधान चौकामध्ये हे धरणे आंदोलन केलं जात आहे. WH न्यूजचे जे मुख्य संपादक आहेत विजय खवसे, त्यांच्यावरती जे मुकेश मोहन जे आहेत त्यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि मानहानीच्या 50 कोटीचा जो दावा करण्यात आलेला आहे ते ताबडतोब मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आज या संविधान चौकामध्ये मिशन बहुजन संघटनेतर्फे हे धरणे प्रदर्शन केलं जात आहे. पण बघत राहा मिशन महाराष्ट्र न्यूज, IBM TV 9. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.